मी तुमच्याकडून शिकले की कामाचा नक्की अर्थ काय असतो. काम जे आपल्याला उच्चतेकडे नेतं त्याबद्दल मला आधी स्पष्टता नव्हती. माझं शिक्षण फूड टेक्नॉलॉजीमध्ये झालं आहे. मी बी.टेक आणि एम.टेक केलंय. तुमच्यामुळेच मला हे समजलं की डेअरी आणि मीठ सारख्या उद्योगांमध्ये काम करायचं नाही. त्यामुळे मी स्वतःवर बंधनं घालत गेले आणि तशा कंपन्यांमध्ये रुजू झाले नाही. मग ते अल्कोहोल असो किंवा बेव्हरेजेस कंपनी असो. आता मी ज्या कंपनीत आहे ती सॉस आणि ग्रेव्ही बनवते. ती उत्पादने शाकाहारी सुद्धा असतात, पण जेव्हा मी त्यांचे ग्राहक बघते तेव्हा त्याचा वापर मांसाहारी पदार्थांसाठी केला जातो. यामुळे मला खूप गिल्टी वाटतं. तर जसं चालेल तसं चालू द्या, गिल्ट सुद्धा निघून जाईल. म्हणजे आता नवीन नवीन आहे म्हणून गिल्ट वाटतेय. जे अनुभवी लोक आहेत त्यांना विचारा, काय हो गिल्टी वाटतंय का? कुठलीच गिल्ट उरत नाही, ती सुद्धा निघून जाईल. तुम्ही तुमच्या बोलण्याची सुरुवातच याने केली की मी एम.टेक बी.टेक फूड टेक्नॉलॉजीमध्ये आहे. आता जर मी माझं बी.टेक माझी टेक्नॉलॉजी सांगू लागलो तर मी म्हणू लागेन की साहेब, मी आधी फायनान्समध्ये काम केलं होतं, मग मी स्ट्रॅटेजीमध्ये काम केलं, मी ऑपरेशन्समध्ये काम केलं. जर मी हे सगळं बोललो असतो तर ही संस्था कुठून उभी राहिली असती? मी असं म्हणू लागलो की मी यूपीएससी क्लिअर केली होती, मी रेल्वेमध्ये असायला हवं होतं, मग ही संस्था उभी राहिली असती का? तुम्ही सुरुवातच अशी करत आहात की जणू तुमचा भूतकाळ खूप पवित्र आणि न बदलता येणार आहे. तुम्ही म्हणताय की मी फूड टेक्नॉलॉजीमध्ये एम.टेक आणि बी.टेक केलंय, तर ते आता अगदी कायमचं सत्य झालं. अलंघनीय आहे, इनवायलेबल आहे. त्याचं तर आता काहीच होऊ शकत नाही. ती एक मोठी अट, एक खूप मोठी अट घालून दिल्यावर तुम्ही म्हणताय की आता मला गिल्टी वाटतंय, कारण मी जे काही बनवते ते तिकडे जातं, मांस उद्योगात जातं किंवा इकडे तिकडे जातं. इतक्या मोठ्या अटी ठेवून आयुष्य जगता येत नाही. मी सुद्धा असंच म्हणू शकलो असतो की आता यूपीएससी क्लिअर केली आहे तर आता दुसरं काही का करायचं, किंवा मी सुद्धा सॉफ्टवेअर पासून सुरुवात केली होती. आता सॉफ्टवेअरमध्ये आहे तर चला, तेव्हा तर ते नवीनच होतं, एक उगवतं क्षेत्र होतं. सॉफ्टवेअर अगदीच नवीन होतं. तर मी सुद्धा बाहेर निघून गेलो असतो, कारण मी कुठला माणूस आहे? मी टेक्नॉलॉजी मधला माणूस आहे आणि मी नोकरी कुठे करतोय? सॉफ्टवेअरमध्ये. तर मला काम तर तेच करावं लागेल ना? काम तर तेच करावं लागेल ना? तुम्ही लोक इतक्या मोठ्या अटी घालून घेता आणि मग त्या अटी ठेवून प्रश्न विचारायला येता. या अटींच्या चौकटीत राहून कोणतंही उत्तर देता येणार नाही.